शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला गेलेली वेळ नाही तर त्या व्यक्तीवर आलेली परिस्थिती समजून सांगते। आणि हे मी काय माझ्या मनचं बोलत नाहीये, कारण याच विषयावरती भाष्य करणारा चित्रपट आता थांबायचं नाही सर्वत्र महाराष्ट्रभर प्रदर्शित झालाय आणि आज त्याच आता थांबायचं नाही या चित्रपटावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सर्वात आधी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, ते तुमच्यासाठी मोफत आहे आणि त्याने मला खूप पाठबळ भेटते असे चांगले व्हिडिओज आणायला। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र, आपण सगळे पता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापत्र रवींद्र। चित्रपटाची कथा थोडक्यात अशी की BMC वरती नव्या आयुक्तांची नियुक्ती होते आणि त्या नव्या आयुक्तांनी जेव्हा पदभार स्वीकारतात काही खडतर निर्णय घेतात। त्या खडतर निर्णयामध्ये ते असं ठरवतात की BMC मध्ये जे काही कर्मचारी काम करतात ठराविक, त्यांनी 10वी ही काढलीच पाहिजे। लिस्ट काढतात आणि त्या लिस्टमधून ते निवडतात की ज्याने 10वी केलेली नाही त्याला आता आपण 10वी पर्यंत शिकवायचंच। आणि त्या संदर्भाने ते रात्रशाळेचं नियोजन करून त्यांना त्या रात्रशाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला भाग पाडतात। आता मजा ही येते की तिथून पुढे म्हणजे ॲडमिशन झाल्यानंतर हे जे काही ठराविक ठरलेले लोक आहेत ज्यांचे नावं लिस्टमध्ये होते ते लोक खरंच 10वी पास करतात की असं टंगळमंगळ करून काहीतरी त्या रोजच्या गोष्टी करून आपलं वेळ काढून न्यायचा प्रयत्न करतात की खरंच त्यातून आपल्याला अजून काहीतरी शिकायला भेटतं, बघायला भेटतं। ह्या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट आहे, आता थांबायचं नाही। आता एका शब्दात जर मला चित्रपटाबद्दल विचाराल तर मित्रांनो, चित्रपट हा बाप झाला आहे। असा चित्रपट 2025 मध्ये बनलेला नाही, यानंतर बनणार देखील नाही असं मला प्रांजळपणे वाटतं। या वर्षातला हा आउट ऑफ द बॉक्स जाऊन बनवलेला चित्रपट झालाय आणि त्यामुळेच तो इतका भारी झालाय। सगळ्याच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरलाय। चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी म्हणू नका, एडिटिंग म्हणू नका, कॉस्ट्यूम म्हणू नका, त्यानंतर लाइटिंग्स म्हणू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परफॉर्मन्स। मित्रांनो, परफॉर्मन्सवरती तर मी विशेष करून बोलणार आहे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये चित्रपट अतिशय उत्तम आणि अतिशय अप्रतिम दर्जाचा झालाय। खरंच कौतुक कोणाचं व्हायला हवं तर ते म्हणजे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक। या दोन जणांनी जे काम केले ना, त्यामधली त्यांची जी कसब आहे ती या चित्रपटात ठासून भरलेली आहे। कसं आहे ना, लेखक हा कथेला इमॅजिन करण्यायोग्य बनवतो आणि दिग्दर्शक हा पडद्यावरती बघण्यायोग्य चित्रपट बनवतो। त्यामुळेच हे दोन पार्ट खूप महत्त्वाचे। दिग्दर्शकांचं कौतुक होण्याचं कारण म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे मुंबईतली चाळ टिपली, मुंबईतल्या त्या गल्ल्या टिपल्या आहेत, मुंबईतली ती बोर टिपली आहे। अक्षरशः तुम्हाला सांगतो ते ड्रेनेजमधले काही सीन्स आहेत, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमधले काही सीन्स आहेत, ते खरंच तुम्ही तिथं असल्याचा फील देतात। आणि एवढ्या सगळ्या मोठ्या आणि बाप आणि दिग्गज कलाकारांकडून इतकं चांगलं काम करून घेणं, यातच दिग्दर्शकाची दिग्दर्शनात असलेली कसब आपल्याला बखुबीने दिसून येते। चित्रपटात 2 तास तुम्हाला खळखळून हसायला भाग पडतो, अक्षरशः डोळ्यातून पाणी येईस तो रडायला लावतो। हा चित्रपट एवढा एंगेजिंग आहे की याचा स्क्रीन प्ले इतका टाईट लिहिलेला आहे की तो 2 सेकंद सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरून नजर हटवायचा चान्स देत नाही। चित्रपटात जे काही कॉमिक पंचेस वापरलेत ना, ते खरंच त्यावेळेला काम करून जातात आणि वन लाइनर जे आहेत ना ते तुफान आहेत। चित्रपटात सगळ्याच बाबतीत मजबूत बनलेला आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की त्यामध्ये एक आयकॉनिक सीन आहे। तो कुठला तर एक प्री टीजर म्हणून त्यांनी एक टीजर लॉन्च केलं होतं आणि त्या टीजरमध्ये सगळेजणांना हातात एक कागद घेऊन पळत आहेत। मित्रांनो, चित्रपटात ज्यावेळी तो सीन येतो ना, अक्षरशः काटा येतो अंगावरती। माझ्यासाठी ना हा सीन मराठी चित्रपटसृष्टीच्या या डिकेटमधला सगळ्यात आयकॉनिक सीन आहे। आता मित्र, परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट आपल्याला दिसतात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, त्यानंतर प्राजक्ता हनमकर, किरण खोजे, रोहिणी अट्टंगडी, ओम भूतकर, प्रवीण डाळिंबकर आणि श्रीकांत यादव। तुम्हाला खरं सांगू, मला आज माझा या प्रोफेशन निवडण्याचा ना खरंच अभिमान वाटतोय। असे दर्जेदार कामं मला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटताना अक्षरशः मी त्यासाठी स्वतःला खरंच धन्य समजतोय। सगळ्यांनी चित्रपटात तोड काम केलेले, भरत सर म्हणू नका, सिद्धार्थ दादा म्हणू नका, प्राजक्ता म्हणू नका, ओम भूतकर म्हणू नका आणि आशुतोष गोवारीकर म्हणू नका, सगळ्यांची कामं एकापेक्षा एक। यात विशेष कौतुक करण्यायोग्य आणि उठावदार पात्र कोणी साकारलं असेल तर ते म्हणजे ओम भूतकरने। माझ्या मते त्या माणसाने त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट काम या चित्रपटात केलंय। चित्रपटात ओम भूतकरने ते पात्र इतक्या सहज आणि सुंदरतेने साकारलंय ना की अक्षरशः ओम भूतकर जर माझ्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी मला जर सांगितलं की तू आता गणिताचा अभ्यास करायचा, तर सगळं सोडून त्याच्यासाठी ते गणित शिकायला तयार आहे। आणि हो, हे त्याच्या करिअरचं सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आहे हे म्हणायला बिलकुल म्हणजे काहीच हरकत नाही। आणि चित्रपटाचं संगीत सुद्धा तुफान झाले, विशेष करून ते या चित्रपटाचं टायटल ट्रॅक। मी ज्या वेळेला लो फील करेल ना, मी त्या वेळेला ते ट्रॅक ऐकणार आहे आणि एनर्जाइज होणार आहे। आणि खरंच ते ट्रॅक ना तुम्ही लूपवर ऐकताल, इतकं भारी आणि जबरदस्त झालंय। तर आता चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शिवराज वैचार। आता याआधी मी त्यांचं कुठलंही काम बघितलेलं नव्हतं, त्यामुळे मला कल्पना नव्हती ते कसं काम करतात किंवा कसं त्यांची काम करण्याची पद्धत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट काय की या चित्रपटाची स्टारकास्ट ही इतकी तगडी आणि बाप आहे
की मला एक क्षणाला मला डोक्यात विचार आला की चला हा माणूस या सगळ्या तगड्या स्टारकास्टसोबत कसं काम करणार आहे आणि कसं त्यांच्याकडून हे दर्जा लेवलचं काम काढून घेणार आहे. पण मित्रांनो खरं सांगतो त्यांनी त्या सगळ्यांकडून त्यांच्या करिअरचा बेस्ट परफॉर्मन्स काढून घेतला आहे आणि हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय की चित्रपटामध्ये कुठेच एवढीसुद्धा कमी वाटत नाही. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या सगळ्या या चित्रपटात आहेत, खूप जास्त भारी. तर ओव्हरऑल आता थांबायचं नाही. या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो तुम्ही आत्ताच या चित्रपटाला वन ऑफ द बेस्ट मराठी फिल्म ऑफ दिस डिकेड हा पुरस्कार देऊन टाका. हा असा चित्रपट आहे जो तो कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सोडू शकत नाही किंवा मिस करू शकत नाही. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, आशुतोष गोवारीकर यांच्या अभिनयाने अजरामर झालेला, शिवराज वायचाळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांच्या लिखाणाने समृद्ध झालेला असा हा चित्रपट तुम्ही आजच्या आज जाऊन चित्रपटगृहात बघा. कारण असंही आपल्याला रडगाणं करायची सवय लागलेली की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीच चांगलं बनत नाही. तर मित्रांनो ही चांगल्यातली चांगली आणि दर्जेदार कलाकृती आपल्या समोर या चित्रपटाच्या निमित्ताने उभी राहिली आहे. तर मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत हा चित्रपट मिक्स करू नका. जे काही असेल ते सगळं साईडला ठेवा आणि हा चित्रपट सगळ्यात आधी चित्रपटगृहात जाऊन बघा. आपल्यासोबत आपल्या घरच्यांना सुद्धा न्यायला विसरू नका. तर मित्रांनो हा होता माझा आता थांबायचा नाही या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल, चित्रपटाबाबतीत तुमच्या ज्या काही भावना असतील त्या तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त नक्की करू शकता. सोबतच मी उद्या गुलकंद या चित्रपटाचा रिव्ह्यू सुद्धा आणणार आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. आणि काय की कमेंट जेवढं करताल तेवढं एंगेजमेंट वाढेल, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बाकी भेटूया पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.